हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे ESIC फार्मसिस्टच्या अपकमिंग डेज मध्ये वॅकन्सी येणार आहे. तर या वॅकन्सी रिलेटेड मित्रांनो नवीन रूल्स 2026 मध्ये आलेले आहेत. म्हणजे मित्रांनो, एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स स्कीम मध्ये जे फार्मसिस्टच्या ग्रुप सी च्या पोस्ट आहेत, तर याच्यासाठी कोण कोण इलिजिबल असणार आहेत, कोण कोण या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतो, याच्या रिलेटेड मित्रांनो नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तसंच आपण जे स्टुडंट डिप्लोमा होल्डर आहे, ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे, तर त्यांनी काय करायला पाहिजे त्यांचं या नोटिफिकेशन मध्ये उल्लेख नाहीये, ते फॉर्म भरू शकत नाहीये. तर असे स्टुडंट काय करू शकतात हे पण या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहेत. तर मित्रांनो, आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर जे काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन दिली जाते. आणि त्याचबरोबर DHS ची जी अपकमिंग वॅकन्सी असणार आहे फार्मसिस्टची, त्याच्यासाठी बॅच पण घेतली जाते. बॅच पाहिजे असेल किंवा स्टडी मटेरियल पाहिजे असेल, आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. मित्रांनो, स्क्रीनवरती जे तुम्ही बघताय तर हेच नोटिफिकेशन आहे. आणि मित्रांनो, इथे खूप साऱ्या स्टुडंटना हे पण कन्फ्युजन आहे. इथे जर आपण बघितलं की सार्वजनिक आरोग्य विभाग, तर काही स्टुडंटला डिप्लोमा स्टुडंटला वाटतंय की DHS साठी पण हा रूल अप्लिकेबल आहे का. तर मित्रांनो, हा जो रूल आहे तो DHS साठी अप्लिकेबल नाहीये. जे DHS च्या फार्मसीच्या वॅकन्सीज आहेत त्याच्यासाठी अप्लिकेबल नाहीये. तर मित्रांनो, हा रूल फक्त ESIC मध्ये ज्या वॅकन्सी फार्मसिस्टच्या असणार आहेत त्याच्यासाठीच अप्लिकेबल आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो, जर तुम्ही 7th नंबरला बघितला तर इथे 7th नंबरला तुम्ही बघू शकता औषध निर्माता गट क. तर याच्यामध्ये रूल्स मध्ये तुम्ही आलात तर इथे पहिलं तर वयोमर्यादा म्हणजे एज क्रायटेरिया, आणि एज क्रायटेरिया आहे मित्रांनो 38. म्हणजे महाराष्ट्रामधल्या कुठल्याही वॅकन्सीसाठी जो एज क्रायटेरिया असतो ओपन साठी तो 38 असतो. म्हणजे इथे काही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, शैक्षणिक अर्हतामध्ये जर आपण बघितलं तर औषध निर्माता विषयाची पदवी, म्हणजे मित्रांनो ज्या स्टुडंटचं बी फार्म झालेलं आहे असे सर्व स्टुडंट मित्रांनो इथे इलिजिबल असणार आहेत. आणि त्याचबरोबर त्यांना रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असणार आहे. तर मित्रांनो, ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया इकडे आहे. तर मित्रांनो, आता या नोटिफिकेशन मध्ये डिप्लोमाचा कुठेही उल्लेख नाहीये. म्हणजे ज्या स्टुडंटचा डिप्लोमा इन फार्मसी झालेला आहे, तर हा जर नोटिफिकेशन अप्लिकेबल झाला वॅकन्सी मध्ये, जो की होऊ शकतो, तर तिथे मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटला एक्झाम देता येणार नाही. म्हणजे मित्रांनो, डिप्लोमा स्टुडंट वरती खूप मोठा अन्याय इकडे झालेला आहे. तुम्ही जर मित्रांनो रिसेंटली बघितलात तर रेल्वेमध्ये पण नोटिफिकेशन आलं. रेल्वेचं नोटिफिकेशन मधून पण डिप्लोमा स्टुडंटला रिमूव्ह केलेलं आहे. म्हणजे रेल्वे फार्मसीची एक्झाम डिप्लोमा स्टुडंट देऊ शकत नाहीये. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलात आधीच्या काही डेज मध्ये महानगरपालिकेच्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या वॅकन्सी आल्या, तिथे पण मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटला इलिजिबल केलेलं नाहीये. म्हणजे ते एक्झाम डिप्लोमा स्टुडंट देऊ शकले नाहीत. त्यांना मित्रांनो तिथे एक्झामलाच अपियर होता आलं नाहीये. त्याच्यानंतर मित्रांनो, अपकमिंग डेज मध्ये पण महानगरपालिकेच्या खूप साऱ्या वॅकन्सी येणार आहेत. तर त्याच्यामध्ये पण मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटला फॉर्म भरता येणार नाहीये. तर त्याच्यासाठी मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटने काय करायला पाहिजे. आता हे जर अन्याय होत आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटने आवाज उठवायला पाहिजे, एकजूट दाखवायला पाहिजे. तुम्ही आवाज उठवताल, तुम्ही एकजूट होताल, तरच मित्रांनो हे लोक तुम्हाला इलिजिबल करणार आहेत. मित्रांनो, हे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्या काही स्टुडंटने आरोग्य मंत्र्याच्या घरी जाऊन भेट देऊन त्यांना मित्रांनो जे हे नोटिफिकेशन रूल आलेला आहे तर याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंटला इलिजिबल करा, तर याच्यासाठी निवेदन पण दिलेलं आहे. आणि मित्रांनो, स्टुडंटने घरी जाऊन निवेदन दिले, पण असे खूप सारे स्टुडंट आहेत जे तिथे जाणं त्यांना पॉसिबल नाहीये. तर अशा स्टुडंटने काय करायचंय, तर मित्रांनो आपल्या आरडी फार्माच्या टेलिग्राम चॅनलवरती आपण हे जे ईमेल आयडी आहे आरोग्य मंत्र्यांचं ते दिलेलं आहे, त्याच्याबरोबर सब्जेक्ट लाईन दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो जे काही ईमेल मध्ये तुम्हाला मेन्शन करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे फॉर्मॅट मध्ये व्यवस्थित आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेत. इथे तुमचं नाव, एज्युकेशन क्वालिफिकेशन, रजिस्ट्रेशन क्रमांक, मोबाईल नंबर ऍड करून तुम्हाला सिम्पली मित्रांनो मेल टाकायचा आहे. म्हणजे मित्रांनो जेवढे जास्त मेल जातील तेवढा आपल्याला आवाज तिथे दाखवता येईल. आणि मित्रांनो, तुम्ही जर शांत बसलात तर डिप्लोमा स्टुडंटला मदत करणारे कुणीच इथे नाहीये.
तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही स्वतःला 2 मिनिटे द्या आणि मित्रांनो सर्व डिप्लोमा स्टुडंटने काय करा, या मेल आयडी ला मेल करा, म्हणजे आम्हाला तिथे सांगता येईल की महाराष्ट्रामधले खूप सारे स्टुडंट आहेत जे मेल करतायत, ते रिक्वेस्ट करतायत. हजारो स्टुडंट मित्रांनो महाराष्ट्रामध्ये फार्मासिस्ट वॅकन्सीची तयारी करतायत. आणि मित्रांनो महाराष्ट्रामधले जेवढे पण स्टुडंट आहेत ते कॉम्पिटिशन कोणासोबत करतात, ज्या स्टुडंटचं बी फार्म झालेलं आहे, ज्या स्टुडंटचं एम फार्म झालेलं आहे, यांच्यासोबत कॉम्पिटिशन करून पोस्ट घेत आहेत. म्हणजे मित्रांनो मेहनत बाकी स्टुडंट पेक्षा जास्त करतायत. जर बी फार्म बघितलं 4 वर्षाचा आहे, त्याच्यानंतर एम फार्म 6 वर्षाचा, म्हणजे त्यांच्याकडे नॉलेज जास्त आहे. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये डिप्लोमासाठी सेपरेट कुठलीही एक्झाम नाहीये. त्यांना जर पोस्ट पाहिजे असेल तर या दोघांसोबत कॉम्पिटिशन करून पोस्ट मिळवावी लागते. म्हणजे कुठे ना कुठे त्यांच्यासाठी हार्ड आहे. म्हणजे त्यांच्यासाठी जो पोस्ट घेण्या फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न आहे कुठेतरी डिफिकल्ट आहे. तरी पण मित्रांनो खूप सारे स्टुडंट मेहनत करतायत, वर्षानुवर्षापासून ते मेहनत करतायत. कुणाचं 1 मार्कानं जाते, कुणी 2 मार्कानं जात आहे. पण मित्रांनो त्या सर्व डिप्लोमा स्टुडंटला इथे चान्स भेटला पाहिजे, त्यांना त्यांचा हक्क भेटला पाहिजे. त्यांना एक्झाम मध्ये बसून तिथे ते फेल होतील, सिलेक्ट होतील तो विषय वेगळा आहे, पण त्यांना एक्झाम मध्ये बसू दिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मित्रांनो ज्या स्टुडंटचं एम फार्म बी फार्म झालेले अशा स्टुडंटने पण मित्रांनो आपलेच हे फार्मसीचे स्टुडंट आहेत, त्याच्यासाठी तुम्ही जरी मेल केला चालेल. म्हणजे आपण सर्व डिप्लोमा स्टुडंट सोबत आपण पण सोबत राहिलं पाहिजे, आपण पण त्यांना हेल्प केली पाहिजे. आपली पोस्ट ते घेत नाहीत मित्रांनो, मेहनत करून घेत आहेत, ते तयारी कॉम्पिटिशन करून घेत आहेत. तर त्याच्यासाठी मित्रांनो त्यांना इलिजिबल केलंच पाहिजे. तुम्ही याच्या रिलेटेड त्यांना हेल्प करा. आणि मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटने एकी करा. तुम्ही स्वतःसाठी आवाज उठवला नाही ना, कुणीही तुम्हाला हेल्प करणार नाहीये. खूप सारे स्टुडंट आहेत, हजारो मेसेज मला आलेले आहेत मित्रांनो की डिप्लोमा स्टुडंटसाठी सर तुम्ही आवाज उठवा, तुम्ही हे करा. तर मित्रांनो हे जे प्रयत्न आहेत जे स्टुडंट करतायत, तर याच्यामध्ये तुम्ही 2 मिनिटे वेळ द्या. हे जे मेल आयडी आहे याला हजारो मेल जाऊ द्या. आणि मित्रांनो जिथे आपण आरोग्य मंत्र्यांना भेटू तिथे आम्ही सांगू शकतो की सर तुम्ही मेल चेक करा किती स्टुडंटने मेल टाकलेला आहे. म्हणजे ऑलरेडी मित्रांनो तुमच्या सर्व फ्रेंडला हा जो मेसेज असणार आहे तो सगळ्यांना व्हिडिओ पाठवा, हा मेसेज पाठवा. आणि हा जो मेल आयडी आहे यावरती मेल करायला सांगा. आणि आपले स्टुडंट मित्रांनो सर जे काही आरोग्य मंत्री सर आहेत त्यांना जाऊन भेट घेऊन त्यांना निवेदन पण दिलेलं आहे. आणि आपण अपकमिंग डेज मध्ये अशा गोष्टी पण करू. तर सर्व स्टुडंट एकी दाखवा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. थँक्यू ऑल.